तुमसनी सांगतो एकदम ऐस पैसा आहे आमचं घर आणि हवेशीर पण. आवडलं ना हो तुमसनी? स्वीटीचा आवाज. स्वीटी अगं काय चाललंय? काय झालं आत्या? नाही घर दाखवायलायस ना म्हणून विचारते. होय आत्या, कसं आहे ना, तुम्ही तर काही दिवसांनी इथून जाणार ना हो, घर सोडून. म्हणून म्हणलं भाडेकरूला आणू घर दाखवायला. ही एवढी रूम अख्ख्या कोल्हापुरात हुडकून पण सापडणार नाही हो. केवढं कमी भाडं आहे. स्वीटी पण आम्ही कशाला कुठं जाऊ? नाही जाणार नाही आत्या, विसरताय काय तुम्ही? मी आठवण करून देतो की. शुभूनं मला शब्द दिला होता, श्रावणी जर नापास झाली तर तो हे घर खाली करणार. आम्ही घर सोडून जातो, पण कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे अजून 2 महिन्याची मुदत आहे. 2 महिन्यानंतर हे घर आम्ही सोडून जाऊ. म्हणून म्हणलं तयारीला लागू. आणि मला माहित आहे की शुभूनं दिलेला शब्द तो खाली पडू देणार नाही. बरोबर बोलतोय ना हो मी? घर चांगलं आहे तुमचं. हा, आवडलं ना हो तुम्हाला? मला माहित होतं. बरं, तुम्ही विचार करा आणि मला कळवा. हो, पण ही माणसं कधीपर्यंत घर खाली करतील? तुम्ही म्हणत असाल तर उद्याच खाली करतील की. स्वीटी का? बरं बरं, कळवतं. कळवा, नक्की कळवा. हो. हा. स्वीटी काय अगं हे? आमचा जरा तरी विचार करायचा की तू. आत्या, एवढे दिवस मी तुमचाच विचार करत होतो म्हणून गप होतो, पण आता नाही. अगं स्वीटी, असं काय करायलेस? हे बघ, तुझ्या मनासारखं सगळं होईल. आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. काय सांग का? कधी कधी ठीक होणार आहे? आता कळलंय मला समज. स्वीटी, असं कसं वागू शकतेस ग तू? तू नको सांगूस मला मी कसं वागायचं ते. स्वीटे पर असा तडकाफडकी निर्णय घेऊन नाही चालत ग. अगं स्वीटी, शुभू जे काय बोललाय ना तो रागाच्या भरात बोलला. अगं अगं आता त्याचं मन बी बदललं की. होय का ना शुभू? असं असेल तर मग ठीक आहे, तुम्ही राहू शकता इथं. होय होय स्वीटी, लय उपकार झाले बघ तुझे. पण माझी एक अट आहे. चालतंय की, काय अण्णा सांग का? तू म्हणशील ना तसं करू, सगळं मान्य आहे. हा? आधी माझी अट तर ऐकून घ्या. सांग की मग. शुभूनं माझा समद्यांसमोर अपमान केलाय ना व, मग त्यानं समद्यांसमोर माझी माफी मागायची. आणि मला वचन द्यायचं, श्रावणी संगत तो काय बी संबंध ठेवणार नाही. हाय कबूल? ए स्वीटे, कसली माफी? ना मी चुकीचं बोललोय, ना मी माफी मागणार. बघितलं आत्या, तुमचाच विचार करत होतो ना हो मी. बघा की कसं वागायलाय तुमचं पोरगा. बरोबरच वागतोय, पण तू चुकीचं वागायलास स्वीटे. अच्छा, म्हणजे तू आता माफी मागणार नाहीस तर माझी? या जन्मात तर नाही. ठीक आहे, मग उद्याच्या उद्या घर खाली करायचं.